नमस्कार, मी प्राध्यापक शेख मुजीब नशीर, माझ्यासोबत माझे सहकारी प्राध्यापक साळुंके किशोर आणि आमचं कुटुंब. आम्ही मूळचे अहमदनगर या ठिकाणचे आहोत. माझे सहकारी मित्र साताराचे आहेत. बऱ्याच वर्षापासून आमचं कोकणाला व्हिजिट करण्याचं, कोकणामध्ये काही दिवस घालवण्याचं प्लॅनिंग होतं, परंतु काही कारणास्तव ते डिले होत गेलं. परंतु आता म्हटलं ह्या जॉईंट सुट्टीमध्ये गेलंच पाहिजे, तर आम्ही आमच्या शाळेची या ठिकाणी थोडेसे विद्यार्थी देखील या ठिकाणी सहलीला आणले आणि कोकणाला भेट दिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी असं जाणवलं की आपण येण्यासाठी खूप उशीर केला. या ठिकाणी अत्यंत मनसोक्त निसर्गाचा आनंद आम्ही सहकुटुंब उपभोगतोय, आमचे विद्यार्थी उपभोगताय आणि वारंवार या कोकणाला भेट द्यावी असं या ठिकाणचं निसर्ग आहे. या ठिकाणचे लोक खूप छान आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत आणि आम्ही असं या ठिकाणी आम्ही प्लॅनिंग केलंय आता की प्रत्येक वर्षी एक तरी भेट कोकणाला द्यायची आणि नक्कीच देणार आहोत. सगळ्या कोकणवासियांना बेस्ट विशेष. खूप चांगल्या निसर्गात तुम्ही राहताय. एन्जॉय इट, कीप इट अप. थँक्यू. विधानसभा निवडणुकीनंतर आता कोकणात पर्यटकांची पावलं आता हळूहळू येऊ लागलेली आहेत. आपण आता आहोत रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे या ठिकाणी आपण आता आहोत. गणपतीपुळे ठिकाणी समुद्रावर आता पर्यटकांची गर्दी आता हळूहळू वाढत चाललेली आहे. या ठिकाणी पर्यटक आनंद, मजा, मस्ती लुटत आहेत. त्याचसोबत पर्यटक हे बोटिंगचा, तसेच घोड्या सवारीचा, तसेच उंट सवारीचा असा विविध ठिकाणचा आनंद लुटत आहेत. आपल्यासोबत काही पर्यटक सुद्धा आहेत. मॅडम, कुठून आल्यात तुम्ही आणि किती दिवसाचं कोकणात प्लॅनिंग आहे? मी नागपुरातून आलेली आहे आणि आमचा 3 दिवसाचा मुक्काम ठरलेला आहे. आता आमचं जस्ट गणपतीपुळेचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बीचवर आणि बाकी पर्यटक स्थळ याचा आनंद घेणार आहोत आणि यानंतर आम्ही आरेवारे बीचला पण जाणार आहोत. तर हेच आमचं प्लॅनिंग आहे सध्या. नक्की. थँक्यू मॅडम. कोकणात खूप मजा करा. तसेच या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत गणपतीपुळे या ग्रामपंचायतीने इथल्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा कोणताही अनुचित प्रकार ह्या समुद्रकिनाऱ्यावर घडू नये यासाठी सुरक्षा रक्षक सुद्धा नेमलेले आहेत. तन्मय दाते, गणपतीपुळे, रत्नागिरी.